नमस्कार, तुमचं स्वागत आहे घरगुती चव या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत मशरूम मसाला। खूप टेस्टी लागतो, तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर चला सुरुवात करूया। तर ह्यासाठी मी इथे मशरूम घेतलेत। मशरूम चांगले धुवून घ्यायचेत आपल्याला आणि नंतर हे आपल्याला कट करून घ्यायचे। आता कट करताना इथे एका मशरूमचे 4 पीसेस करायचे आणि पाठचा देठ असतो तो काढून घ्यायचा। कट करताना लक्षात ठेवायचं यामध्ये काही घाण नाहीये ना। तर कट करून झाल्यानंतर यामध्ये घालायचे दही, त्यानंतर लाल तिखट मसाला, हळद, धणे पावडर, जिरे पावडर, किचन किंग मसाला आणि कस्तुरी मेथी घालायची थोडीशी। आता हे सर्व आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं। यामध्ये थोडंसं तेल घालायचंय आणि हे सर्व आपल्याला मॅरिनेट करण्यासाठी काही वेळ ठेवून द्यायचंय। साहित्य किती प्रमाणात टाकले ते तुम्हाला इथे खाली दिसत असेल आणि डिस्क्रिप्शन मध्ये देखील ऍड केले। त्यानंतर आपल्याला टोमॅटोची पेस्ट करायची। त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आलं, लसूण आणि एक मिरची घालायची। ह्याला चांगलं पेस्ट करून घ्यायचे बारीक। नंतर एक कढई गरम करून त्यामध्ये तेल घालायचं। तेल चांगलं गरम होऊन द्यायचं। नंतर ह्यामध्ये दालचिनी, जावित्री, लवंग, जिरे आणि बेडगी मिरची घालायच्या 2। ह्याला चांगलं भाजून द्यायचंय। आता ह्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। कांदा लालसर होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे। कांदा भाजून झाल्यानंतर यामध्ये हळद, लाल तिखट मसाला, धणे पावडर घालायची। ह्याला पण आपल्याला थोडंसं भाजून द्यायचंय। नंतर यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालायची। चांगलं मिक्स करायचं आणि 2 ते 3 मिनिटं चांगलं टोमॅटोची पेस्ट शिजून द्यायची। नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून यामध्ये घातलंय। तर हेही आपल्याला मिक्स करायचंय चांगलं। मिक्स केल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं। परत एकदा मिक्स करायचं। आता हे मसाले चांगले शिजून द्यायचे 2 मिनिटांसाठी। नंतर यामध्ये अर्धी वाटी वाटाणे घालायचे, मिक्स करून घ्यायचे चांगले आणि नंतर आपण मॅरिनेट करण्यासाठी जे मशरूम ठेवलं होतं ना ते यामध्ये घालायचं। मिक्स करायचंय पुन्हा एकदा। ज्या भांड्यामध्ये मी मॅरिनेट करण्यासाठी मशरूम ठेवलं होतं ना त्याच भांड्यामध्ये मी पाणी घेऊन यामध्ये घातले, म्हणजे लागलेले जे मसाले असतात भांड्याला तेही यामध्ये जातील। पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि आता हे शिजण्यासाठी मी ह्याच्यावर झाकण ठेवून देणार आहे 5 मिनिटांसाठी। मध्ये मध्ये चेक करत राहायचं की शिजलंय की नाही ते। त्यानंतर भाजी शिजलीये तर मी ह्याचं झाकण उघडते, चांगलं मिक्स करून घेते। खूप छान वास येतोय। आता ह्यामध्ये बारीक चिरलेली मस्त कोथिंबीर घालायची आहे आणि अशा प्रकारे आपला मशरूम मसाला तयार आहे। तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा, खूप टेस्टी लागतो, तुमच्या घरातल्यांना पण खूप आवडेल। आणि चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।